रुपयांची कर्जमाफी करणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना 31 डिसेंबरच्या अगोदर 5 कागदपत्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव 31 डिसेंबरच्या अगोदर 5 कागदपत्रे जमा करतील त्या शेतकरी बांधवांची 1.5 लाखांची कर्जमाफी येणारे 1 जानेवारी 2026 पासून करण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अगोदर कर्जमाफीची तारीख 30 जून 2026 ठेवण्यात आलेली होते, परंतु शेतकरी बांधवांच्या दबावामुळे अखेर सरकार झुकलेलं आहे। सरकारच्या माध्यमातून 30 जून ही तारीख जी ठेवण्यात आलेली होती, तर त्या तारखेमध्ये आता बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमची कर्जमाफी येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा 31 डिसेंबरच्या अगोदर 5 कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे। जर तुम्ही 5 कागदपत्रे जमा केले तरच तुमची कर्जमाफी होणार आहे, परंतु जे शेतकरी बांधव 5 कागदपत्रे जमा करणार नाहीत तर त्यांची कर्जमाफी होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांना, जर तुम्हाला वाटत असेल की आपली कर्जमाफी व्हावी तर तुम्ही सुद्धा हे 5 कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, हे 5 कागदपत्रे कोणकोणती आहेत, सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यांची आणि कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही कर्ज काढलेले शेतकरी बांधव असाल तर हा व्हिडिओ आवर्जून आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण सरकारच्या माध्यमातून कर्ज काढलेल्या सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम सुरू झालेलं आहे। म्हणजेच राज्य सरकारकडे सरासरी 34,000 कोटींचा निधी केंद्र सरकारकडून आलेला आहे। तर हा 34,000 कोटींचा निधी राज्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी मुक्त व्हायला पाहिजे, शेतकरी बांधव या कर्जमाफीतून मुक्त व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून मंजूर झालेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना या ठिकाणी भरपूर दिवसांपासून कर्जमाफीचा प्रश्न लांबणीवरती चाललेला होता। सरकारने निवडणुकीच्या अगोदर जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की आमचा सरकार निवडून आल्यानंतर कर्जमाफी करू, परंतु शेतकरी बांधवांना आता सरकार निवडून येऊन भरपूर दिवस झालेले आहेत, तरी पण अद्याप शेतकरी बांधवांची कर्जमाफी न झाल्यामुळे शेतकरी बांधव सरकारवरती नाराज झालेले होते। शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये सरकारवरती टीका करत होते। तर हे शेतकरी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी आणि शेतकरी बांधवांचं मन जिंकण्यासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची 1 जानेवारी 2026 पासून 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे। तशा प्रकारे शासन निर्णय म्हणजे शासनाकडून GR सुद्धा काढण्यात आलेला आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून फक्त पात्र शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। तर ही पात्रता तपासण्यासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांकडून 5 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव 31 डिसेंबरच्या अगोदर 5 कागदपत्रे जमा करतील त्या शेतकरी बांधवांची येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे। कारण शेतकरी बांधवांना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून 34,000 कोटींचा निधी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी कर्जमाफीसाठी निधी आलेला आहे। तर हा निधी या बँकांमध्ये पाठवण्यात आलेला आहे, परंतु या ठिकाणी हा निधी बँकांमध्ये पाठवण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांकडून 5 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव 5 कागदपत्रे देतील त्यांची कर्जमाफी होणार आहे, परंतु जे शेतकरी बांधव 5 कागदपत्रे देणार नाही त्यांची कर्जमाफी होणार नाही। परंतु शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी बँकांमधून कर्ज काढलेला असेल तर त्या शेतकरी बांधवांना सुद्धा अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे। बघा शेतकरी बांधवांना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये खासगी बँका आहेत, सहकारी बँका आहेत, सरकारी बँका आहेत, प्रायव्हेट बँका आहेत। तर यामधील काही बँकांची कर्जमाफी होणार आहे तर काही बँकांची कर्जमाफी होणार नाही। म्हणजे शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट सर्व बँकांमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। तर या कर्जमाफीसाठी काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे, कारण शेतकरी बांधवांना या बँकांनी सर्वात जास्त शेतकरी बांधवांना कर्ज दिलेले आहे आणि या बँकांचा सध्याचा आकडा पाहिला गेला तर थकीत आकडा सर्वात जास्त आहे। त्यामुळे सर्वात अगोदर या बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। जर तुम्ही या बँकांमधून कर्ज काढलेला असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे, परंतु जर तुम्ही या बँकांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकांमधून कर्ज काढलेला असेल तर तुम्हाला अजून थोडीशी वाट सुद्धा
पाहावी लागणार आहे। तर एकंदरीत ज्या बँकांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत, ज्या बँकांमधील कर्जमाफी जाहीर झालेल्या आहे, त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे, त्यामुळे ही यादी सुद्धा पाहायची आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची एकदाच कर्जमाफी करणे शक्य होणार नाही। त्यासाठी या कर्जमाफीचे 3 टप्पे करण्यात आलेले आहे। पहिला टप्पा कर्जमाफीचा 1 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे। दुसरा टप्पा 1 फेब्रुवारी 2026 पासून, तिसरा टप्पा 1 मार्च 2026 पासून, म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये पहिल्या टप्प्यामधील या 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। त्यासोबत फेब्रुवारी महिन्यामध्ये 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे आणि मार्च महिन्यामध्ये 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊयात की जानेवारी महिन्यामधील ज्या 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि ज्या बँकांची निवड कर्जमाफीसाठी करण्यात आलेली आहे, तर या बँका आणि जिल्हे कोणकोणते आहेत त्याची सविस्तर पद्धतीने माहिती सांगत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कर्ज काढलेले शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही हे कर्ज 2016 ते 2024 या वर्षांच्या दरम्यान काढलेलं असेल तर या ठिकाणी तुमची कर्जमाफी होत आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2016च्या अगोदर कर्ज काढलेलं असेल, उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर 2012, 13, 14 आणि 15 या 3 वर्षांच्या अगोदर सुद्धा कर्ज काढलेलं असेल तर तुम्हाला 2016च्या अगोदर ज्या वर्षांमध्ये कर्ज काढलेलं आहे ते कर्ज स्वतः फेडायचं आहे। परंतु 2016 ते 2024 या वर्षांच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कर्ज काढलेले असेल आणि ते कर्ज अजून फेडलेले नसेल तर आता प्रतीक्षा संपलेली आहे, काळजी करायची गरज नाही, तुमची कर्जमाफी होतच आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेला शब्द पाळलेला आहे। बघा, सरकारने जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला होता की आम्ही पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत, आम्हाला तुम्ही फक्त निवडून द्या, निवडून दिल्यानंतर तुमची कर्जमाफी करू। तर सध्याच्या स्थितीला या ठिकाणी राज्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये या सरकारला मतदान केलेलं होता, त्यामुळे या सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची कर्जमाफी या ठिकाणी होत आहे। परंतु ही कर्जमाफी या ठिकाणी श्रीमंत शेतकरी बांधवांची होणार नाही। ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा असेल, बंगला असेल, गाडी असेल तर अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। फक्त राज्यातील गरीब शेतकरी बांधवांची, मध्यमवर्गीय शेतकरी बांधवांची या ठिकाणी कर्जमाफी होत आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या कर्जमाफीसाठी 5 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे। जे जे शेतकरी बांधव 1 ते डिसेंबरच्या अगोदर 5 कागदपत्रे सरकारला देतील त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। तर या ठिकाणी आपण हे 5 कागदपत्रे कोणकोणती आहेत, हे 5 कागदपत्रे कुठे कुठे द्यायची आहेत, त्यासोबत कोणत्या जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, या कर्जमाफीसाठी कोणते जिल्हे निवडण्यात आलेले आहे, कर्जमाफीसाठी कोणत्या प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे, एकंदरीत कर्जमाफीच्या बँका, कर्जमाफीचे जिल्हे आणि या कर्जमाफीसाठी जी 5 कागदपत्रे मागवण्यात आलेले आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांकडे जास्त जमीन असेल तर त्यांची कर्जमाफी होणार की नाही याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांनी 4 लाखांचं, 5 लाखांचं, 6 लाखांचं कर्ज काढलेलं असेल तर त्यांना एकंदरीत जर तेवढी कर्जमाफी मिळवायची असेल, म्हणजे सरसकट सर्व कर्ज माफ पाहिजे असेल तर त्यांनी काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा सांगणार आहे। परंतु ज्यांनी 1.5 लाखांच्या आसपास काढलेलं असेल त्यांची तर डायरेक्ट चिंता मिटलेली आहे, कारण सरकारच्या माध्यमातून 1.5 लाखांची कर्जमाफी मंजूर झालेली आहे। परंतु ज्यांनी 1.5 लाखांपेक्षा अधिक कर्ज काढलेले असेल आणि त्यांना वाटत असेल की आपलं सर्व कर्ज माफ व्हायला पाहिजे तर त्यांनी काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। कारण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 2023 मध्ये कमी पाऊस पडल्यामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। शेतकरी बांधवांनी शेतामध्ये दुबार पेरणी सुद्धा केलेली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खतांसाठी, बियाण्यांसाठी या ठिकाणी शेतकरी बांधवांचे पैसे गेलेले होते। शेतकरी बांधव काही ठिकाणी कर्जबाजारी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं। त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनीच्या सातबाऱ्यावरती कर्ज काढलेलं होतं, परंतु काही कारणास्तव शेतकरी बांधवांना कर्ज फेडणं झालेलं नाही। परंतु आता शेतकरी बांधवांनो, काळजी करू नका, कर्जमाफीचा प्रश्न मिटलेला आहे। आता कर्जमाफीचा प्रश्न भरपूर दिवसांच्या अगोदर मिटलेला होता, परंतु या कर्जमाफीवरती GR आलेला नव्हता, त्यामुळे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या सुद्धा चिंतेमध्ये होते। तर बघा शेतकरी बांधवांनो, यापुढे तुम्हाला कर्जमाफीची काळजी करायची गरज नाही, कारण सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख जाहीर झालेली आहे। तशा प्रकारे कर्जमाफीसाठी सरासरी 34,000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। सरसकट 1.5 लाख रुपयांची कर्ज
कर्ज माफच होत आहे. तर एकंदरीत या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुमचं 2022 मध्ये 2023 मध्ये 2024 मध्ये कसल्याही कारणामुळे नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही कर्ज घेतलेलं असेल, कर्ज उचललेलं असेल, तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही. सरकारच्या माध्यमातून 2016 ते 2024 या वर्षांच्या कालावधीमधील शेती पिकासाठी घेतलेल्या कर्जासाठी या ठिकाणी सरकार मंजुरी देत आहे. ते कर्ज सरकारच्या माध्यमातून नील केलं जात आहे. बँकांकडे हे पैसे पाठवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी आपण त्या बँकांची यादी वाचून दाखवत आहे. जर तुम्ही या प्रमुख बँकांमधून कर्ज काढलेलं असेल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे. परंतु जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील कोणत्याही बँकांमधून कर्ज काढलेलं असेल तर त्या बँकांची कर्जमाफी होणार नाही. कारण या कर्जमाफीसाठी काही अशा बँकांची निवड करण्यात आलेली आहे. त्या बँकांनी शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त कर्ज दिले, म्हणजे शेतकरी बांधवांना त्यावेळेस या बँकांनी सरकारची साथ दिलेली होती. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या बँकांना या ठिकाणी कर्जमुक्त करण्यात येत आहे. जर या बँकांची दिवाळी निघले तर परत शेतकऱ्यांना कर्ज कोण देणार? त्यामुळे सर्वात अगोदर या बँकांची कर्जमाफी नील केली जात आहे. सरकारनं जास्तीत जास्त व्याजदर देऊन या बँकांची कर्ज परतफेड करत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी काही महत्त्वाचे अपडेट आलेले होत्या, त्या महत्त्वाचे अपडेट पाहिलेले आहेत. आता आपण कर्जमाफीसाठी ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि कर्जमाफीसाठी ज्या 10 बँकांची निवड करण्यात आलेल्या आहे, तर असे 12 जिल्हे 10 बँकांची यादी वाचून दाखवत आहे. त्यासोबत ज्या 5 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेल्या आहे, तर ही 5 कागदपत्रे कोणकोणती आहेत, ही कागदपत्रे कुठे कधीपर्यंत जमा करायची आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी राज्यातील शेतकरी बांधवांनी सरकारला या ठिकाणी शब्द दिलेला होता आणि सरकारने सुद्धा शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता. तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने आपल्या शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता की तुम्ही आम्हाला मतदान द्या. या ठिकाणी तुम्ही जर आम्हाला मतदान दिलं तर तुम्हाला आम्ही जास्तीत जास्त कर्जमाफी देऊ, म्हणजे शेतकरी बांधवांना तुमची कर्जमाफी जास्तीत जास्त आम्ही फेडून टाकू. तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तो शब्द पूर्ण होत आहे आणि शेतकरी बांधवांनी या ठिकाणी सरकारला शब्द दिलेला होता की आम्ही तुम्हाला मतदान देणार आहे, तुम्ही कर्जमाफी करा. म्हणजेच सरकारने दिलेला शब्द अखेर पाळलेला आहे. अखेर शेतकरी बांधवांची 1.5 लाखांची कर्जमाफी मंजूर झालेली आहे. कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून या कर्जमाफीसाठी 34,000 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. हा निधी या प्रमुख 10 बँकांमध्ये पाठवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. बघा शेतकरी बांधवांना, हा 34,000 कोटींचा निधी या बँकांमध्ये पाठवायचा आहे. परंतु हा निधी बँकांमध्ये पाठवण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांकडून 5 कागदपत्रे मागवलेले आहे. जे जे शेतकरी बांधव 5 कागदपत्रे देतील त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. कागदपत्रे तपासून त्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. परंतु जे शेतकरी बांधव दुर्लक्ष करतील, कागदपत्रे देणार नाहीत, तर त्यांची कर्जमाफी होणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांना, ही कागदपत्रे कोणकोणती आहेत, आता ही कागदपत्रे का मागवलेली आहेत हा प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा पडलेला असेल. तर बघा शेतकरी बांधवांना, कागदपत्रे मागवण्याचं पहिलं कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा काही बँका आहेत की त्या बँकांमध्ये अजून डिजिटल सिस्टीम आलेली नाही. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर अशा काही बँका आहेत की त्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नाही. अशा काही बँका आहेत की त्या बँकांना अजून फोनपे, गुगल पे, पेटीएम अशा प्रकारचे ॲप त्या बँकांवरती चालत नाही. तर अशा या ठिकाणी अपडेट नसलेल्या बँकांनी कर्जमाफीसाठी कागदपत्रांची मागणी केलेली आहे. तर या ठिकाणी अपडेट नसलेल्या बँका कोणकोणत्या आहेत, अपडेट असलेल्या बँका कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देतच आहे. परंतु शेतकरी बांधवांना, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने म्हणजेच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनी कुठेही सही करायची नाही. बघा शेतकरी बांधवांना, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांची फसवणूक होत आहे. काही ठिकाणी शेतकरी बांधव कर्जमाफी आम्ही स्वतः भरणार आहोत अशा पद्धतीने सह्या घेतल्या जात आहेत बँकांच्या माध्यमातून. अशा प्रकारे शेतकरी बांधवांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्ही सावध राहायचं आहे, कुठेही सही द्यायची नाही. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही शेतकरी बांधवांची सही मागवलेली नाही, फक्त 5 कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता बघा शेतकरी बांधवांना, या कर्जमाफीसाठी ज्या 5 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे त्या कागदपत्रांची यादी वाचून दाखवत आहे. परंतु या ठिकाणी कागदपत्रांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांचा थकीत आकडा सर्वात जास्त असेल तर त्या शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे. म्हणजेच काही शेतकरी बांधवांनी
शेतकऱ्यांनी 2021 मध्ये 1 लाखांचं कर्ज काढलं, परत 22 मध्ये 50,000चं कर्ज काढलं, परत 23 मध्ये परत 1 लाखांचं कर्ज काढलं आणि 24 मध्ये परत 50,000चं कर्ज काढलं। अशा पद्धतीने ज्या ज्या शेतकरी बांधवांनी चुकीची कागदपत्रे तयार करून एकदा मुलाच्या नावावरती, एकदा मुलीच्या नावावरती, एकदा वडिलांच्या नावावरती, एकदा भावाच्या नावावरती अशा पद्धतीने वारंवार कर्ज काढलेलं असेल तर अशा शेतकरी बांधवांवरती कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना फक्त एकदाच कर्ज काढता येत असतं आणि सरकारच्या माध्यमातून एकदाच ते कर्ज माफ केलं जात असतं। बघा, तुम्ही वारंवार कर्ज काढू शकता, परंतु त्या कर्जाची परतफेड तुम्ही वारंवार जर करत असाल तर तुम्ही नियमित कर्जफेड करत असणारे शेतकरी बांधव आहात आणि तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येईल। परंतु वारंवार कर्ज काढत असाल आणि ते कर्ज भरत नसाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं सिबिल खराब होऊन तुम्हाला परत कर्ज मिळणार नाही आणि तुमचं एकदाच कर्ज माफ होणार आहे, परत तुमचा कर्ज सुद्धा माफ होणार नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून एकदा कर्जमाफी शेतकरी बांधवांना मिळत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्हाला सुद्धा शेतामध्ये भरपूर कामे असतात, त्यामुळे तुमचा जास्त वेळ घेणार नाही। खटाघाट बँकांची, जिल्ह्यांची आणि या ठिकाणी कागदपत्रांची माहिती देऊन टाकतो। बघा शेतकरी बांधवांनो, पहिली बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक। पोस्ट बँकेमधून कर्ज काढलेलं असेल तर काळजी संपलेली आहे। त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँका, त्यानंतर जिल्हा सहकारी बँका, बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँका, बँक ऑफ बडोदा, ICICI बँका, कोटक महिंद्रा बँका, IDFC बँक, IDBI बँका यासोबत शेतकरी बांधवांना बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्राची तर कर्जमाफी होणार आहे। पंजाब नॅशनल बँक असेल, पंजाब अँड सिंध बँक असेल तर अशा 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। बघा, परभणी, बीड, अकोला, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्यासोबत रत्नागिरी, रायगड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, जालना, जळगाव अशा टोटल मिळून 12 जिल्ह्यांची सर्वात अगोदर कर्जमाफी होणार आहे। परंतु या कर्जमाफीसाठी 5 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। तर याच्यामध्ये पहिलं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, दुसरं कागदपत्र रेशन कार्ड, तिसरं कागदपत्र रहिवासी दाखला, चौथं कागदपत्र फार्मर ID आणि शेवटचं जे कागदपत्र आहे तर ते कागदपत्र म्हणजे या ठिकाणी मतदान कार्ड। तर अशी 5 कागदपत्रे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 1 ते डिसेंबर ही तारीख ठेवण्यात आलेली आहे, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफी लवकर होणार आहे।